आषाढी एकादशी दिनांक 25 जुलै रोजी संपन्न झाली। दरवर्षी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येतं। त्यानुसार 16 जुलै रोजी श्रींचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला होता। श्री विठ्ठलास लोड व श्री रुक्मिणी मातेस तक्क्या देण्यात आला होता। त्यामुळे काकडा आरती, पोशाख, धूपारती, शेजारती इत्यादी राजोपचार प्रक्षाळ पूजेपर्यंत बंद ठेवून भाविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शन उपलब्ध करून देण्यात येत होतं। आज सोमवार 3 ऑगस्ट रोजी मुहूर्तानुसार श्री विठ्ठलाची व श्री रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा अनुक्रमे मंदिर समिती सदस्य हरिभक्त पारायण प्रकाश जवंजाळ व सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते संपन्न झाली। सदर पूजेच्या सुरुवातीला प्रभारी कार्यकारी अधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते श्रीस पहिले स्नान घालण्यात आलं। तसेच श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, कौस्तुभमणी, मोत्याचा तुरा, नाम निळाचा दंडपेट्या, जोड मोठा हिऱ्याची कंगण जोड, शिरपेचा मोठा 10 लोक असलेला बाजीराव कंठी, मोत्याची कंठी 2 पदरी, मोठी 1 पदरी, पदकास लोलक असलेली मत्स्य जोड, तोडे जोड, सूर्यकळांचा हार, पैंजण जोड, अष्टपैलू मण्यांची कंठी, 8 पदरी तुळशीची माळ इत्यादी तसेच श्री रुक्मिणी माते सोन्याचा मुकुट, वाक्य जोड, तोडे जोड, चांदवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळ, लक्ष्मी हार, पुतळाची माळ, मोहरांची माळ, हायकोल सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले। तसेच मंदिर समितीच्या श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रांमध्ये विशेष भोजन प्रसाद ठेवण्यात आला होता। त्याचा सुमारे 1500-2000 भाविकांनी लाभ घेतला। याशिवाय देवाचा शिनवटा थकवा घालवण्यासाठी आयुर्वेदिक काढा श्रीस नैवेद्य म्हणून रात्री शेजारती वेळी दाखवण्यात येणार आहे। आजपासून श्री विठ्ठलास व श्री रुक्मिणी मातेस पहाटे होणारी काकडा आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोशाख, धुपारती व शेजारती इथपर्यंतचे सर्व राजोपचार परंपरेनुसार सुरू करण्यात येत आहेत। या पूजेच्या वेळी मंदिरात सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतलाताई नडगिरे, संभाजी शिंदे, हरिभक्त पारायण प्रकाश जवंजाळ, विभाग प्रमुख भीमाशंकर सारवडकर, सहाय्यक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी व पांडुरंग दशपुत्रे व पौराहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते।